क्लास 9 पेपर सेकंड मॅथमॅटिक्स त्यातला 9 चॅप्टरमध्ये सिलेंडर आपण त्याचा अभ्यास केला बरोबर. आता याच्यामध्ये सिलेंडर आपण हा जो पेपर साईज आहे त्याची लेंथ आणि ब्रेथ ही दोन्ही सारखी आहे आणि आपण काय केलंय त्याला अशा पद्धतीने सिलेंडर शेप दिलाय. आता सिलेंडर शेप दिल्यानंतर हा पेपर सेम साईजचा आहे. बघा काय म्हणतो हे दोन्हीचा पेपर साईज सेम आहे. तर याच्यामध्ये आपल्याला त्याचा व्हॉल्यूम चेक करायचा आहे की काय फरक पडतो का समान राहतं किंवा काय होतं. तर तुमचं असं मत होतं की याला आपण ए म्हणलं आणि ह्याला बी म्हणलं तर ए आणि बी समान होईल असं तुमचं सगळ्यांचं मत होतं बरोबर आहे का नाही. ठीक आहे. तर आता आपण चेक करूया समान होतोय का. त्यासाठी आपण काय केलंय तांदूळ आणलेला आहे. कुणी आणलं परीक्षण आणलं. ठीक आहे चेक करूया आपण पहिल्यांदा याच भरूया. साधारणतः लक्षात आलं असेल तुमच्या की एवढं तांदूळ त्याच्यामध्ये बसलेलं आहे. ह्याला आपण काय म्हणतो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एवढं व्हॉल्यूमचं काय बसलेलं आहे तांदूळ बसलेलं. आता त्याच मी मगाशी पुन्हा ते सांगतोय आणि आता पण तेच रिपीट करतोय की पेपर साईज सेम आहे. तिची लांबी आणि रुंदी याची पण समान आहे. फक्त आपण काय केलं आडवं केलं आणि उभं केलं. आता तुमच्या मताप्रमाणे हे जेवढं तांदूळ भरले तेवढंच हे भरायला पाहिजे बरोबर आहे ना. उद्या भरते काय चेक करायला पाहिजे. आता तेच करूया. आता काय करूया हे असं करूया थांबा. असं 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 हा बघूया भरायला पाहिजे ना. बघा 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 समान नाही समान तुम्ही म्हणत होता व्हॉल्यूम सेम आहे म्हणत होता पण हे असं समान नाही. मग असं का पण पेपर सेम आहे. पेपर सेम आहे पाहिजे असं तर पेपर आपण काढून बघायचं. पेपर सेम आहे मग व्हॉल्यूम इथं जास्त होतं आडवं केल्यावर आणि उभं केल्यावर कमी होतं असं का. ठीक आहे बोट द्या विचार करा प्रॅक्टिकली विचार करा आणि याचं उत्तर शोधा. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी समजली सगळ्यांना का त्याचं रिझन आपण फक्त शोधायचं आहे. ठीक आहे.